इकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पश्चिम उपनगरामध्ये विलेपार्ले पश्चिम त्यासोबतच दादाभाई नवरोजी रोड आणि SV रोड हा सुद्धा सध्या पाण्याखाली गेलेला आहे। दरम्यान विलेपार्ले परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पश्चिम उपनगरात सकाळ भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे। आपण आहोत विलेपार्ले पश्चिमेत दादाभाई रोडला, या ठिकाणी कॅप्टन गोरे पुलामधून आहे तर वेस्टला येणारा त्या पश्चिमेत जो मुख्य मार्ग आहे त्यावर पाणीचं मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे। आपण पाहिलं तर हा रस्ता पूर्ण पाणी खाली गेलेला आहे। 1 ते 1.5 फूट पाणी रस्त्यावर भरल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। खरं तर पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे। असंच जोरदार पाऊस सुरू राहिला तर या ठिकाणी पाणी पातळीमध्ये वाढ होईल आणि त्यामुळे हा रस्ता बंद केला जाणार, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी विलेपार्ले पूर्व आणि पश्चिम परिसरात पाहायला मिळेल। खरं तर आता सध्या आपण पाहिलं तर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी वाहतूक क्लिअर केली जात आहे। मात्र सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे जर वाहनं रस्त्यावर थांबले तर या ठिकाणी बंद पडणार आणि मोठी वाहतूक कोंडी होईल। त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून सातत्याने हा जो बाजू आहे एका साईडचा क्लिअर केला जात आहे। खरं तर हा मुख्य मार्ग आहे तर विलेपार्ले आणि पूर्व आणि पश्चिमला जोडण्यासाठी, मात्र पाणी खाली गेल्यामुळे आपण पाहिलं तर मोठमोठ्या रस्त्यावर लाटा उठत आहे। त्यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून लवकरात लवकर हे जे वाहतूक आहे ते काढून या ठिकाणी पाणी पातळीमध्ये वाढ झाला तर रस्ता बंद केला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।